रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत संतभूमी आळंदी येथे, जिथून संत श्री ज्ञानेश्वर महाराज भव्य पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो. मित्रांनो, आज इथलं वातावरण शब्दात सांगणं कठीण आहे. भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण आळंदी नगरी भरावून गेली आहे. चला तर मग आजच्या पवित्र सोहळ्याचा दिव्य अनुभव आपण एकत्र घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची अप्रतिम सजावट. संपूर्ण मंदिर फुलांच्या सुंदर आरासीत नटलेले आहे. श्री हैबत बाबा अरफळ सातारा येथील यांनी हा वारी सोहळा सुरू केला. तर त्यांचं आळंदीत मंदिर आहे. तर येथे भाविक भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे. त्यानंतर गेलो आजानबागमध्ये, तिथे एक मारुतीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, आत गेल्यावर भिंतीवर ज्ञानेश्वरी मधला पहिला व 12वा अध्याय लिहिलेला आहे. तर येथे आजान वृक्ष आहे. या वृक्षाला योगवल्ली असेही म्हणतात. तर संत एकनाथ महाराजांच्या मते या वृक्षाची पाने आणि फळे मृत्यूवर मात करण्याचे सामर्थ्य ठेवतात. त्यानंतर गेलो दुपारचे जेवण करण्यासाठी. भोजन कक्षात तर जेवणात हे पदार्थ होते. जेवणाची चव एकदम अप्रतिम होती. तर जेवण केल्यावर बाहेर आलो तर इथे माऊलींची पूजा चालली होती. त्यानंतर तिथेच माऊलींची पालखी सजावट सुरू होती. त्यामध्ये गुलाब, तुळशी, झेंडू आणि मोगऱ्यांची फुलांची सजावट होती. तर हळूहळू वारकरी मंदिरात येत होते. तर मित्रांनो, आपल्या अखंड जयघोषात टाळ, मृदुंगाचा नाद आणि भक्तीचा महासागर आपल्याला पाहायला मिळतो. फुगडी, विविध खेळ आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण एकाच भावनेने विठ्ठल नामात तल्लीन झालेले दिसून येतात. तर मित्रांनो, वारकरी संप्रदाय ही केवळ एक परंपरा नाही, ती एक महाराष्ट्राची ओळख आहे. अनेक दिवस पायी चालत, अभंग गात आणि विठ्ठल नामाचा जप करत वारकरी येथे येतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, असते ती फक्त माऊलींवरील अढळ श्रद्धा. तर मित्रांनो, इथे माऊलींचे 2 अश्व पण आलेले आहेत. तर इथे माऊलींसाठी सोने आणि चांदीची आरती पत्र आहे.
तर मित्रांनो, हा तो अत्यंत पवित्र भाविक क्षण, ज्या क्षणाचे लाखो वारकरी आतुरतेने वाट पाहत होते. संत ज्ञानेश्वर माऊलींची पवित्र पालखी आता मंदिरातून बाहेर पडत आहे. पहा, संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमूक गेला आहे. हा क्षण पाहून मन अगदी भरून आले. हे दोन अश्व मंदिराला प्रदक्षिणा घालून आले. तर मित्रांनो, माऊलींची पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी आणि आषाढी वारीच्या दिवशी हा कळस हलतो. तर मित्रांनो, तुम्हाला कळस हलताना दिसला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर येथे पालखीला असणाऱ्या बैलांचे आगमन झालेले दिसून येते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पावन पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालून आता मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलेली आहे. संपूर्ण परिसरात ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड जयघोष घुमत आहे. टाळ मृदुंगाच्या लाखो भक्तांच्या डोळ्यातील भक्तिभाव, हे दृश्य पाहताना मन अक्षरशः धरून आहे. तर हा केवळ पालखी सोहळा नाही, तर हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेशाचा अखंड प्रवास आहे. शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे चालत आहे. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता आजूळ घरी जाणार आहे, म्हणजे त्यांच्या मामाच्या घरी. चला माऊली, भेटूया असेच एका नवीन व्लॉगमध्ये. तर असेच व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रामकृष्ण हरी.